तुम्हाला हे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे पण मार्केटच्या व्होलॅटिलिटीची भीती वाटते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की म्युच्युअल फंड कशाला म्हणतात। म्युच्युअल म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्रितपणे येऊन घेतलेलं डिसिजन, म्युच्युअली घेतलेलं डिसिजन ह्याला आपण म्हणू शकतो म्युच्युअल। आणि फंड्सचा अर्थ म्हणजे काय, एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्रितपणे येऊन गोळा केलेला पैसा म्हणजे काय, फंड्स। आता हा फंड नक्की कुठे इन्व्हेस्ट केला जातो आणि हे म्युच्युअली डिसिजन नक्की कोण घेतं, तर म्युच्युअल फंड्समध्ये जे डिसिजन्स घेतले जातात ते फंड मॅनेजर आणि त्यांची टीम ही असते। आता हे डिसिजन कशा बाबतीत घेतले जातात, तर जिथे गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीवरती डिसिजन्स घेतले जातात। म्हणजे नक्की गुंतवणूक कुठे केली जाते, तर म्युच्युअल फंडमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहे, तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते ऑप्शन चूज करू शकतात। म्युच्युअल फंडमध्ये काही स्कीम या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करता, काही स्कीम या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करता, काही स्कीम या शेअर मार्केटच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही स्कीम या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेल्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। म्हणजेच काय, असंख्य प्रकार आहे। म्युच्युअल फंडमध्ये 48 पेक्षा जास्त AMCs आहे। म्युच्युअल फंडमध्ये 5000 पेक्षा जास्त स्कीम्स आहेत। ह्या स्कीम कशा चूज करायच्या, काय चूज करायच्या, यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड ॲडवायझरची किंवा ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल ॲडवायझरची गरज असते आणि तेच काम आमचं आहे। बरं, आता फंड्स कळाले, पण नक्की व्होलॅटिलिटी म्हणजे काय, तर ज्या स्कीम मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर आता मार्केट तर वर खाली होत राहतं, त्यामुळे त्या स्कीमचे व्हॅल्युएशनही वर खाली होत राहतात। आता यासाठी आपण समजून घेऊया मार्केट कशाला म्हणायचं। शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर्स कसले असतात, कंपन्यांचे असतात। कंपन्या कसल्या असतात, कंपन्या या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतात। मग सेक्टर म्हणजे काय, सेक्टर म्हणजे IT सेक्टर, बँकिंग सेक्टर, फार्मा सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, FMCG सेक्टर, केमिकल सेक्टर, ऑइल अँड गॅस सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, रियालिटी सेक्टर, असे असंख्य सेक्टर्स आहेत आणि या सेक्टर्समध्ये काम करणाऱ्या असंख्य कंपनीज आहेत। मग आता ह्यांच्यामध्ये अशा या असंख्य कंपन्यांमध्ये नक्की गुंतवणूक कुठे करायची, कशी करायची, हे जे डिसिजन आहे हे फंड मॅनेजर आणि त्यांची टीम घेत असते। पण आता तुमच्यासाठी कुठली योग्य स्कीम आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड ॲडवायझर, ज्याला फायनान्शियल ॲडवायझर आपण म्हणू शकतो, याची गरज असते, म्हणजेच आमची गरज असते। तुमच्या कालावधीनुसार तुम्हाला गुंतवणूक किती वर्षांसाठी करायची आहे त्यानुसार आपण या ज्या स्कीम्स असतात म्युच्युअल फंडच्या त्या चूज करतो। बरं, आता हे कळालं, पण नक्की व्होलॅटिलिटी म्हणजे काय, तर जेव्हा मार्केटमध्ये डिमांड ही खूप जास्त असते आणि सप्लाय हा कमी असतो तेव्हा मार्केट आपोआप हळूहळू वर जातं। पण जेव्हा मार्केटमध्ये डिमांड कमी होते आणि सप्लाय जास्त होतो तेव्हा मार्केट हळूहळू खाली येतं। याला आपण काय म्हणतो, व्होलॅटिलिटी। आता ही व्होलॅटिलिटी आपल्यासाठी कशी युजफुल होऊ शकते, तर जेव्हा मी SIP सुरू करते, म्हणजेच काय, दर महिन्याला फिक्स अमाऊंट फिक्स डेटला माझ्या अकाउंटमधनं कट होते आणि म्युच्युअल फंडसाठी जी मी स्कीम चूज केली आहे त्यात ती इन्व्हेस्ट होते। तर आता जेव्हा व्होलॅटिलिटी होते म्हणजे काय होतं, मार्केट अप डाऊन होत असतं। त्याचा मला कसा फायदा होतो, तर दर महिन्याला जी काही माझी गुंतवणूक होणार आहे म्युच्युअल फंड्समध्ये, तर त्याचं मला काय मिळणार आहे, युनिट्स मिळणार आहे। मग आता हे युनिट्स माझे जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा त्या महिन्यातल्या परचेसमध्ये मला युनिट्स जास्त मिळतात आणि जेव्हा मार्केट वर असतं तेव्हा माझं व्हॅल्युएशन हळूहळू वाढत असतं। म्हणजेच काय, मार्केट खाली जरी असेल तरी मला त्याचा फायदाच होतो। त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करताय तर मिनिमम ड्युरेशन हे जर तुमचं 6 वर्षांचं असेल तर तिथे तुमचं व्हॅल्युएशन डबल होतं। त्यामुळे आधी तुमचे गोल्स काय आहे, तुमचे टार्गेट्स काय आहे, तुमच्या मुलांची शिक्षणं, तुमच्या मुलांची लग्न, स्वतःचं रिटायरमेंट, असे पहिले जे प्रायमरी टार्गेट्स आहे त्याला आधी ॲड्रेस करणं गरजेचं आहे। त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला माझी आवश्यकता आहे। त्यामुळे प्लीज मला आत्ताच कॉन्टॅक्ट करा, डिटेल्समध्ये आपण नक्की बोलूया। धन्यवाद।